विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. तलाठी भरती आता MPSCकडे गेले असल्यामुळे आता सर्वांच्याच मनामध्ये एक प्रश्न आहे की याची प्रश्नांचे स्वरूप काय असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या क्लासमध्ये आपण तेच पाहणार आहोत. अर्थशास्त्र या विषयावर 30 असे प्रश्न आपण पाहणार आहोत जे MPSCमध्ये जास्तीत जास्त विचारले गेलेले आहे आणि तेच प्रश्न तलाठी भरतीमध्ये देखील येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा वेळ न घालवता पहिल्या प्रश्नाकडे वळूया. मित्रांनो, प्रश्न सुरू करण्या अगोदर तुमच्या मित्रांकडे देखील हा व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून त्यांना पण या प्रश्नाचा लाभ होईल. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की AHGK चॅनलवर आजपर्यंत आपण मॅरेथॉन क्लास सुरू करण्यात आलेले आहे. त्यामध्ये राज्यशास्त्र, त्याच्यानंतर भूगोल आणि इतिहास आणि तलाठी भरतीसाठी लागत असलेले प्रत्येक विषयाचे मॅरेथॉनचे क्लास आपल्या यूट्यूब चॅनलवर झालेले आहेत. त्यामुळे आत्ताच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि एक लाईक करून ठेवा जेणेकरून हा व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. चला तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्नाला सुरुवात करूया. मित्रांनो, पहिला प्रश्न आहे, भारतात नियोजन आयोगाची स्थापना केव्हा झाली? विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, भारताच्या आर्थिक विकासासाठी 15 मार्च 1950 रोजी नियोजन आयोगाची स्थापना करण्यात आली. लक्षात ठेवा तारीख 15 मार्च 1950 रोजी. मित्रांनो, पंतप्रधान हे या आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. लक्षात ठेवा, पंतप्रधान हे नियोजन आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. त्याच्यानंतर 1 जानेवारी 2015 रोजी यांचे नाव बदलून नीती आयोग देखील करण्यात आले. मित्रांनो लक्षात ठेवा, प्रश्न आपल्या क्लासमध्ये सर्वात जास्त विशेषतः एक आहे की एक प्रश्न त्याचे आपण उपप्रश्न 4 ते 5 प्रश्न तयार करत असतो. त्यामुळे या क्लासमध्ये तुम्हाला एका प्रश्नापासून 4 ते 5 प्रश्न मिळतील आणि 30 प्रश्नाचे जवळपास 70 ते 80 प्रश्न तुम्हाला इथंच उपलब्ध होऊन जातील. मित्रांनो, प्रश्नाचे उत्तर माहीत असेल तर 3 ते 4 सेकंदमध्ये प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करत जा कमेंट बॉक्समध्ये. ठीक आहे मित्रांनो, तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे 15 मार्च 1950, ऑप्शन क्रमांक बी. मित्रांनो लक्षात ठेवा, पहिला प्रश्न झाला त्याची ते स्थापना कधी झाली तर 15 मार्च 1950. याचे अध्यक्ष कोण असतात पदसिद्ध तर आपले पंतप्रधान हे असतात. त्याच्यानंतर नीती आयोगाचं नियोजन आयोगाचं नाव बदलून नीती आयोग करण्यात आलं. कधी करण्यात आलं तर 1 जानेवारी 2015 रोजी करण्यात आलं. इथेच आपले 4 ते 5 प्रश्न तयार झालेले आहेत. पुढचा प्रश्न बघूया. दुसरा प्रश्न आहे मित्रांनो, नीती आयोगचे पदसिद्ध अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात? आताच बघितलं आपण मागच्या प्रश्नामध्ये, पंतप्रधान हे या नीती आयोगाचे अध्यक्ष असतात. ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया हे या आयोगाची नीती आयोगाचा फुल फॉर्म आहे. मित्रांनो, या आयोगाची स्थापना 1 जानेवारी 2015 रोजी झाली. नीती आयोगाचे पूर्वीचे नाव होते नियोजन आयोग, त्याच्यानंतर आता नाव झाले त्याचे नीती आयोग. कधी झाले तर 1 जानेवारी 2015 रोजी झाले. याचे पदसिद्ध अध्यक्ष हे पंतप्रधान असतात. ऑप्शन क्रमांक सी हे प्रश्नाचे अचूक उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 3 आहे, भारताची मध्यवर्ती बँक खालीलपैकी कोणती आहे? सेंट्रल बँक कोणती आहे? मित्रांनो, भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच RBI ही भारताची मध्यवर्ती बँक असून ती देशातील संपूर्ण बँकिंग आणि चलन क्षेत्राचे नियंत्रण करते. मित्रांनो लक्षात ठेवा, RBI ही मध्यवर्ती बँक असून ती देशातील संपूर्ण बँकिंग आणि चलन क्षेत्राचे काय करते? नियंत्रण करते. RBIची स्थापना कधी झाली तर 1 एप्रिल 1935 रोजी RBIची स्थापना झाली. मित्रांनो लक्षात ठेवा, सेंट्रल बँक कोण आहे तर RBI आहे आणि हिची स्थापना कधी झाली तर 1 एप्रिल 1935 रोजी झाली. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक अ, भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच RBI. पुढचा प्रश्न बघूया. मित्रांनो लक्षात ठेवा, RBIची स्थापनेवर सर्वात जास्त प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्यामुळे 1 एप्रिल 1935 ही तारीख तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, भारतीय रिझर्व्ह बँकेचेच म्हणजे RBIचे राष्ट्रीयकरण कधी करण्यात आले? मित्रांनो हा पण प्रश्न IMP तुमच्या नोटबुकमध्ये नोट करून ठेवा. 1 जानेवारी 1949 रोजी RBIचे राष्ट्रीयकरण झाले. कधी झाले तर 1 जानेवारी 1949 रोजी. 1935ची याची स्थापना तर 1949 मध्ये याचे राष्ट्रीयकरण करण्यात आलेले आहे. मित्रांनो, RBIच्या वेळी स्थापनेच्या वेळीच RBI ही एका खाजगी मालकाची बँक होती. RBI ही एका खाजगी मालकाची बँक होती. स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने 1 जानेवारी 1950 रोजी तिची राष्ट्रीयकरण करून ती पूर्णपणे सरकारी बँक बनवली. तारीख महत्त्वाची आहे मित्रांनो, 1 जानेवारी 1949 रोजी.
पुढचा प्रश्न आहे, भारतात नोटा छापण्याचा अधिकार कोणत्या संस्थेला आहे? अधिकृत अधिकार कोणत्या संस्थेला आहे? मित्रांनो, लक्षात ठेवा, भारतात नोटा छापण्याचा अधिकृत अधिकार हा RBI कायदा 1934च्या कलम 22 नुसार, लक्षात ठेवा मित्रांनो, 1934च्या कलम 22 नुसार भारतात 2 रुपयांपासून ते उच्च मूल्यांच्या सर्व नोटा छापण्याचा कायदेशीर अधिकार फक्त भारतीय रिझर्व्ह बँकेलाच आहे. मित्रांनो, याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, भारतीय रिझर्व्ह बँक. कमेंट बॉक्समध्ये सांगा की भारतामध्ये कोणकोणत्या ठिकाणी नोटा छापल्या जातात. मित्रांनो, पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 6 आहे, 1 रुपयाच्या चलनीच्या नोटावर कोणाची स्वाक्षरी असते? मित्रांनो, 1 रुपयाच्या चलनीच्या नोटावर कोणाची स्वाक्षरी असते? याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, वित्त सचिव, फायनान्स सेक्रेटरी. मित्रांनो, 1 रुपयाची नोट थेट भारत सरकारकडून जारी केली जाते, म्हणून त्यावर भारताच्या वित्त सचिवांची, फायनान्स सेक्रेटरीची सही असते. इतर सर्व नोटांवर RBIच्या गव्हर्नरची सही असते. मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा प्रश्न तर 1 रुपयाच्या नोटावर भारताच्या वित्त सचिवाची सही असते आणि सर्व नोटांवर RBIच्या गव्हर्नरची सही असते. प्रश्न क्रमांक 7 आहे, भारतातील पहिली पंचवार्षिक योजना कोणत्या काळात राबवली गेली? भारतातील पहिली पंचवार्षिक योजना कोणत्या काळात राबवली गेली? तर उत्तर आहे मित्रांनो 1951 ते 1956, ऑप्शन क्रमांक ए. भारताची पहिली पंचवार्षिक योजना 1 एप्रिल 1951 पासून सुरू झाली. ही योजना हेरॉड डोमर प्रतिमांवर आधारित होती आणि यात कृषी क्षेत्राला सर्वात जास्त प्राधान्य देण्यात आले. मित्रांनो, जोड्या लावामध्ये विचारलं जाते पंचवार्षिक योजना आणि इकडले त्यांचे क्षेत्र, कोणत्या क्षेत्राला जास्त प्राधान्य दिले जाते. त्यामध्ये तलाठी भरतीमध्ये मित्रांनो पंचवार्षिक योजना हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे, IMP टॉपिक आहे. त्यामुळे तुम्ही नोटबुकमध्ये पण हा प्रश्न नोट करू शकता आणि सर्व पंचवार्षिक योजना करून जा मित्रांनो, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा तुमचा प्रश्न मिस होणार नाही. पुढचा प्रश्न बघूया. 8वा प्रश्न आहे मित्रांनो, दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत 1956 ते 1951, दुसरी पंचवार्षिक योजना कधीची होती? तर 1956 ते 1951 होती. कोणत्या क्षेत्राला सर्वाधिक प्राधान्य दिले? मित्रांनो, प्रश्नामध्ये जर उपप्रश्न बनत असेल तर तो तुमच्या नोटबुकमध्ये नोट करत चला. कृषी ऑप्शन आहे, कृषी आणि जलसिंचन, जड पायाभूत उद्योग, सेवा आणि माहिती तंत्रज्ञान, परकीय व्यापार आणि निर्यात. मित्रांनो, दुसरी पंचवार्षिक योजना प्रसिद्ध सांख्यिकशास्त्र PC महालनोबिस प्रतिमांवर आधारित होती. या योजनेत जलद औद्योगिकीकरण आणि मोठ्या जड उद्योगांच्या स्थापनेवर भर दिला गेला. मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, जड व पायाभूत उद्योग. मी तुम्हाला आताच सांगितलं मित्रांनो, पंचवार्षिक योजना आणि इकडल्या साईडनं जोड्या लावामध्ये हा प्रश्न जास्त वेळा विचारला जातो. पुढचा प्रश्न बघूया. भारतात हरित क्रांती, ग्रीन रिव्हॉल्युशन कोणत्या देशात किंवा दशकात झाली? कोणत्या देशात किंवा दशकात झाली? तर 1960च्या दशकात झाली. मित्रांनो, भारतात 1966 ते 1967च्या दरम्यान हरित क्रांतीची खरी सुरुवात झाली. यामुळे देशात अन्नधान्य उत्पादनात, विशेषतः गहू आणि तांदूळ या पिकाच्या उत्पादनात प्रचंड वाढ झाली. प्रश्न विचारला जाऊ शकते की हरित क्रांतीमध्ये सर्वाधिक वाढ कोणत्या पिकांवर झाली? तर गहू आणि तांदूळवर झालेली आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न, भारतातील हरित क्रांतीचे जनक कोणाला म्हटले जाते? सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, जो रिपीट होत असतो आणि सर्वात वेळा विचारला गेलेला आहे. IMP क्वेश्चन आहे, तुम्ही नोटबुकमध्ये नोट करून ठेवा. हरित क्रांतीचे जनक डॉक्टर MS स्वामीनाथन, ऑप्शन क्रमांक बी, डॉक्टर MS स्वामीनाथन. कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर MS स्वामीनाथन यांनी भारतात उच्च उत्पादन देणाऱ्या वाहनांचा वापर सुरू केला आणि क्रांती घडवली. त्यामुळे त्यांना भारतीय हरित क्रांतीचे जनक असे म्हटले जाते. नॉर्मन बोरलॉग हे जागतिक हरित क्रांतीचे जनक आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा, भारतीय हरित क्रांतीचे जनक आहे डॉक्टर MS स्वामीनाथन आणि जागतिक म्हटलं तर नॉर्मन बोरलॉग हे जागतिक हरित क्रांतीचे जनक आहे. 2 प्रश्न आहे मित्रांनो. भारतीय हरित क्रांतीचे जनक आहे डॉक्टर MS स्वामीनाथन आणि जागतिक म्हटलं तर नॉर्मन बोरलॉग. पुढचा प्रश्न बघूया. भारतातील धवल क्रांती कशाशी संबंधित आहे? व्हाईट रिव्हॉल्युशन. मित्रांनो, हा पण प्रश्न IMP आहे, हा पण तुमच्या नोटबुकमध्ये नोट करून ठेवा.
दूध आणि दुग्धजन्य उत्पादन यालाच धवल क्रांती असे म्हटले जाते. मित्रांनो, दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी भारतात ऑपरेशन फ्लड म्हणजेच धवल क्रांती सुरू करण्यात आली. डॉक्टर वर्गीस कुरियर यांना भारतीय धवल क्रांतीचे जनक असे म्हटले जाते. भारतीय धवल क्रांतीचे जनक डॉक्टर वर्गीस कुरियर यांना म्हटले जाते. मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे, भारतात पहिल्यांदा 14 मोठ्या व्यापारी बँकेचे राष्ट्रीयकरण केव्हा झाले? भारतात पहिल्यांदा 14 मोठ्या बँकेचे राष्ट्रीयकरण कधी झाले? हा प्रश्न महत्त्वाचा आहे. तर याचे अचूक उत्तर आहे 19 जुलै 1969. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे मित्रांनो 19 जुलै 1969. तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या काळात 19 जुलै 1969 रोजी 50 कोटीपेक्षा जास्त ठेवी असणाऱ्या 14 प्रमुख बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. मित्रांनो, लक्षात ठेवा, तत्कालीन प्रधानमंत्री कोण होता? हा पण प्रश्न महत्त्वाचा आहे. तर याचे उत्तर आहे इंदिरा गांधी. आणि 19 जुलै 1969 मध्ये 50 कोटीपेक्षा जे जास्त ठेवी असणाऱ्या बँका होत्या खाजगी, त्यांचे 14 बँका अशा होत्या, त्यांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भारतात प्रादेशिक ग्रामीण बँकांची म्हणजे RRBची स्थापना केव्हा झाली? तर याचे अचूक उत्तर आहे 1975 मध्ये. ग्रामीण भागातील शेतकरी, कामगार आणि मजुरांना स्वस्त कर्जपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी 2 ऑक्टोबर 1975 रोजी प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना झाली. कधी झाली? तर 2 ऑक्टोबर 1975 रोजी झाली. प्रश्न क्रमांक 14 आहे मित्रांनो, शेती आणि ग्रामीण विकासासाठी कर्ज पुरवठा करणारी सर्वोच्च बँक कोणती? लक्षात ठेवा, शेती आणि ग्रामीण विकासासाठी कर्ज पुरवठा करणारी सर्वोच्च बँक कोणती, असा प्रश्न आहे मित्रांनो. याचे अचूक उत्तर आहे नाबार्ड. मित्रांनो, लक्षात ठेवा, नाबार्डची स्थापना शिवरामन समितीच्या शिफारशीवरून 12 जुलै 1982 रोजी झाली. लक्षात ठेवा, नाबार्डची स्थापना कधी झाली? तर 12 जुलै 1982च्या. कोणती समिती होती? तर शिवरामन समिती होती. मित्रांनो, ही बँक ग्रामीण भागातील पतपुरवठा व्यवस्थेला नियंत्रण ठेवणारी सर्वोच्च संस्था आहे. कोणाला? तर ग्रामीण जे भाग आहे त्याच्यातील पतपुरवठा संस्थेला नियंत्रण ठेवणारी सर्वोच्च संस्था कोणती आहे? तर नाबार्ड आहे. याची स्थापना झाली 12 जुलै 1982 मध्ये. समिती होती शिवरामन समिती. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. प्रश्न आहे की भारतात नवीन आर्थिक धोरण LPG मॉडेल कोणत्या वर्षी स्वीकारले गेले? याचे अचूक उत्तर आहे 1991 मध्ये. 1991च्या गंभीर आर्थिक संकटातून मार्ग काढण्यासाठी पंतप्रधान PV नरसिंह राव आणि अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंह यांनी उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण म्हणजेच LPG धोरण जाहीर केले. LPGs म्हणजे काय होते मित्रांनो? उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण, हे 3 धोरण जाहीर केले. त्यालाच LPG धोरण असे देखील म्हटले जाते. कधी झाले? 1991 मध्ये झाले. पुढचा प्रश्न आहे, भारतात वस्तू आणि सेवा कर म्हणजेच GST अधिकृतरित्या केव्हा लागू झाले? हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न IMP क्वेश्चन करून ठेवा. मित्रांनो, एक देश एक कर या संकल्पनेवर आधारित GST हा अप्रत्यक्ष कर 1 जुलै 2017 पासून देशभर लागू करण्यात आला. एक देश एक कर. मित्रांनो, लक्षात ठेवा, एक देश एक कर या संकल्पनेवर आधारित GST हा अप्रत्यक्ष कर आहे, जो 1 जुलै 2017 पासून लागू करण्यात आला. हा बदल संसदेत 101वी घटनादुरुस्ती कायद्यानुसार मंजूर झाला. कोणती? 101वी. सर्वात जास्त विचारली जाते घटनादुरुस्ती 101वी होती GST साठी. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे 1 जुलै 2017 101वी घटनादुरुस्तीनुसार भारतात GST कर लागू करण्यात आला. प्रश्न 17 आहे, भारतात राष्ट्रीय उत्पादनाचे नॅशनल इन्कम मोजमाप कोणती संस्था करते? राष्ट्रीय उत्पादनाचे मोजमाप कोणती संस्था करते? तर केंद्रीय सांख्यिकी मंत्रालय अंतर्गत येणारे राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय म्हणजेच NSO, नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस, देशाचे राष्ट्रीय उत्पादन आणि GDP मोजण्याचे अधिकृत काम करते. मित्रांनो, लक्षात ठेवा, याचं उत्तर आहे राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय म्हणजेच NSO, ऑप्शन क्रमांक क. प्रश्न क्रमांक 18 आहे, मानव विकास अहवाल ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट कोणाकडून जाहीर केला जातो? याचे अचूक उत्तर आहे मित्रांनो संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम UNDP. मित्रांनो, संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम म्हणजेच UNDP द्वारे 1990 पासून दरवर्षी जागतिक स्तरावर देशांचा मानव विकास निर्देशांक म्हणजेच SDI मोजला जातो किंवा प्रसिद्ध केला जातो.
याचे अचूक उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी, संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम म्हणजेच UNDP. पुढचा प्रश्न आहे, अर्थशास्त्राचे जनक, फादर ऑफ इकॉनॉमी कोणाला म्हटले जाते? मित्रांनो IMP प्रश्न आहे, नोटबुकमध्ये नोट करून ठेवा. स्कॉटिश तत्ववेत्ता कोण होता? स्कॉटिश व्यक्ती होता ॲडम स्मिथ. व्यक्ती आहे ॲडम स्मिथ यांनी 1776 वेल्थ ऑफ नेशन हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिला आणि त्यांना अर्थशास्त्राला स्वतंत्र अभ्यासाचा दर्जा दिला. मित्रांनो लक्षात ठेवा, ॲडम स्मिथ व्यक्ती आहे. याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, ॲडम स्मिथ. IMP क्वेश्चन आहे, हा पण नोट करून ठेवा मित्रांनो, जास्तीत जास्त विचारला जाते. अर्थशास्त्र विषयावर अर्थशास्त्राचा जनक हा प्रश्न विचारला जातो. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, देशातील पैशाचा पुरवठा नियंत्रण करण्यासाठी RBI जे धोरण आखते त्याला काय म्हणतात? मित्रांनो देशातील महागाई नियंत्रण, व्याजदर आणि पैशाचा पुरवठा संतुलित राखण्यासाठी RBI जे धोरण जाहीर करते त्याला चलनविषयक धोरण म्हणजेच मॉनेटरी पॉलिसी असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 21 आहे, जेव्हा वस्तूंच्या किमती सातत्याने वाढतात व पैशाचे मूल्य कमी होते त्याला काय म्हणतात? मित्रांनो प्रश्नाकडे लक्षात द्या. जेव्हा वस्तूंच्या किमती सातत्याने वाढतात व पैशाचे मूल्य कमी होते, पैशाचे मूल्य काय होते? कमी होते, तर त्याला काय म्हणतात? मित्रांनो बाजारात वस्तूंच्या तुलनेत पैशांचा पुरवठा जास्त वाढल्यामुळे वस्तूंच्या किमती वाढू शकतात. काय म्हणते मित्रांनो, बाजारात वस्तूंच्या तुलनेत पैशांचा पुरवठा जास्त वाढल्यामुळे वस्तूंच्या किमती पण वाढू शकतात. या स्थितीला अर्थशास्त्रामध्ये चलनवाढ असे म्हणतात. इन्फ्लेशन म्हणतात मित्रांनो. याचं अचूक उत्तर होईल ऑप्शन क्रमांक अ, चलनवाढ म्हणजेच महागाई, इन्फ्लेशन. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. 22वा प्रश्न आहे, देशातील राजकोषीय धोरण फेसियल पॉलिसी खालीलपैकी कोण तयार करते? राजकीय धोरण कोण करते? तर मित्रांनो याचे अचूक उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ब, भारत सरकार, अर्थमंत्री. मित्रांनो सरकारी खर्च, कर प्रणाली आणि कर्ज संबंधीचे जे धोरण केंद्र सरकारचे अर्थ मंत्रालय ठरवते त्याला राजकीय धोरण म्हणजेच फेसियल पॉलिसी असे म्हणतात. अर्थ मंत्रालय ठरवते. कोण ठरवते? अर्थ मंत्रालय ठरवते. तर याचे अचूक उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ब, भारत सरकार म्हणजेच अर्थ मंत्रालय. 23वा प्रश्न आहे मित्रांनो, भारताच्या पहिल्या महिला अर्थमंत्री कोण होत्या? IMP क्वेश्चन आहे, नोट करून ठेवा. पहिल्या महिला फायनान्शियल अर्थमंत्री कोण होत्या? तर याचे अचूक उत्तर आहे इंदिरा गांधी. ह्या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान देखील आहेत. इंदिरा गांधी यांना पंतप्रधान असताना 1970 ते 71 अर्थ मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळला होता. तर भारताच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री निर्मला सीतारामन या राहिल्या. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, 24वा बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजेच BSE ची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? मित्रांनो 1 जुलै 1975 रोजी स्थापना झालेले बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजेच BSE हे भारतात आणि संपूर्ण आशियातील सर्वात जुने शेअर मार्केट बाजार स्टॉक एक्सचेंज आहे. मित्रांनो आशिया खंडातील सर्वात जुने, आशिया खंडातील आणि भारतातील तर पहिलेच आणि आशिया खंडातील सर्वात जुने शेअर बाजार आहे. याची स्थापना BSE ची स्थापना कधी झाली? तर 1 जुलै 1975. 1 जुलै 1975 मध्ये BSE ची स्थापना झाली. प्रश्न 25वा आहे मित्रांनो, भारतातील शेअर बाजारावर स्टॉक मार्केट संस्था, आताच झालेला प्रश्न आहे हा. भारतातील शेअर बाजारावर स्टॉक मार्केट कोणती संस्था नियंत्रण ठेवते? हा नवीन प्रश्न आहे मित्रांनो. हा पण IMP करून ठेवा. शेअर बाजारावर कोणती संस्था नियंत्रण ठेवते? तर सेबी. मित्रांनो लक्षात ठेवा, सेबी ही भारतातील संस्था भारतातील शेअर बाजारांचे नियमन व नियंत्रण करते. हिची स्थापना 1988 झाली. 1992 मध्ये तिला वैधानिक दर्जा प्राप्त झाला. 1988 ची स्थापना आणि 1992 मध्ये तिला वैधानिक दर्जा प्राप्त झाला. 26वा प्रश्न आहे मित्रांनो, बँक ऑफ बडोदा मध्ये खालीलपैकी कोणत्या दोन बँकांचे विलिनीकरण झाले? बँक ऑफ बडोदामध्ये खालीलपैकी कोणत्या दोन बँकांचे विलिनीकरण झाले? तर याचे अचूक उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ब,
विजया बँक आणि देना बँक. विजया बँक आणि देना बँक. मित्रांनो, 1 एप्रिल 1919 रोजी केंद्र सरकारने केलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयानुसार विजया बँक आणि देना बँक यांचे अधिकृत विलीनीकरण बँक ऑफ बडोदा म्हणजेच BOB मध्ये करण्यात आले. प्रश्न क्रमांक 27 आहे मित्रांनो, भारतातील चलनी नोटांवर अधिकृत एकूण किती भाषा लिहिलेल्या असतात? चलनी नोटांवर अधिकृत एकूण किती भाषा लिहिल्या गेलेल्या असतात? हा पण IMP क्वेश्चन नोट करून ठेवा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक C याचं अचूक उत्तर होईल 17 भाषा नोट केलेल्या असतात. नोटांच्या पाठीमागे पॅनलवर 15 भाषा छापलेल्या असतात. तसेच नोटांच्या समोरच्या बाजूला इंग्रजी आणि हिंदी अशा 2 भाषा असतात. सर्व मिळून एकूण 17 भाषा नोटांवर छापलेल्या असतात, चलनी नोटांवर छापलेल्या असतात. याचं अचूक उत्तर होईल ऑप्शन क्रमांक C, 17 भाषा छापलेल्या असतात. 28वा प्रश्न आहे मित्रांनो, जागतिक बँकेचे वर्ल्ड बँक मुख्यालय कुठे स्थित आहे? जागतिक बँकेचे वर्ल्ड बँकचे मुख्यालय कुठे स्थित आहे? याचे अचूक उत्तर होईल जागतिक बँक, वर्ल्ड बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMF या दोन्ही जगातील सर्वोच्च आर्थिक संस्थेचे मुख्यालय अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन DC. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल अमेरिकेतील वॉशिंग्टन DC. अमेरिकेतील वॉशिंग्टन DC. ऑप्शन क्रमांक B. मित्रांनो, 29वा प्रश्न आहे, छुपी किंवा प्रच्छन्न बेरोजगारी प्रामुख्याने कुठे आढळते? याचे अचूक उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक अ, कृषी क्षेत्र, ॲग्रिकल्चरमध्ये. जेव्हा एखाद्या कामात गरजेपेक्षा जास्त मजूर गुंतवले असतात, त्यांच्या कामातून निघण्याचे उत्पादन फरक पडत नाही, त्याला छुपी बेरोजगारी म्हणतात. ही भारतात शेती क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर आढळून येते. कोणत्या क्षेत्रात? तर कृषी क्षेत्रामध्ये, ॲग्रिकल्चरमध्ये छुपी आणि प्रसन्न बेरोजगारी आढळून येते. मित्रांनो, आजचा शेवटचा प्रश्न आहे 30वा. भारताचे अधिकृत आर्थिक वर्ष फायनान्शियल इयर कोणत्या कालावधीसाठी असते? अधिकृत आर्थिक वर्ष फायनान्शियल इयर कोणत्या कालावधीसाठी असते? तर याचे अचूक उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक B, 1 एप्रिल ते 31 मार्च. मित्रांनो, भारताचे अधिकृत सरकारी व व्यावसायिक आर्थिक वर्ष दरवर्षी 1 एप्रिलला सुरू होते आणि पुढील वर्षाच्या 31 मार्चला संपते. सर्व शासकीय अर्थसंकल्प याच चक्रावर चालतात. तर मित्रांनो, हे होते आजचे 30 प्रश्न. मित्रांनो, लक्षात ठेवा की MPSC पॅटर्नसाठी आजचा हा जो क्लास आहे हा अतिशय महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. यामधले 30ही प्रश्न हे IMP प्रश्न म्हणून तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये नोट करायचे आहे. हा क्लास रिपीट एक वेळा पहा आणि यावर विचार करा मित्रांनो, प्रश्न समजून घ्या आणि परत हा क्लास तुम्ही केला तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल मित्रांनो. लक्षात ठेवा, तुम्हाला कोणतीही परीक्षा क्रॅक करण्यासाठी त्याच्यावर रिव्हिजन करणे हे अतिशय महत्त्वाचं असतेच मित्रांनो. त्यामुळे तुम्हाला एक्झामसाठी बेस्ट ऑफ लक आणि तुमच्या मित्रांना देखील हा क्लास पोहोचवा. माहिती आवडली असेल आणि तुम्हाला या प्रश्नातील किती प्रश्न माहिती होते हे कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओसाठी एक लाईक करा. मित्रांनो, अशाच प्रकारच्या क्लाससाठी ASGK चॅनलला आताच सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आता मित्रांनो, लगेच आपण मॅरेथॉनची नवीन सिरीज सुरू करणार आहोत, त्यामुळे तुम्ही देखील या चॅनलशी जुळून राहा, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारचा क्लास मिस होणार नाही. मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या क्लासमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.